प्रियजन हो, मी तुम्हा सर्वांना येशूच्या नावात अभिवादन करतो. कसे आहात तुम्ही? तुम्ही मजेत आहात ना? मी आनंदी आहे. प्रभूची दया दररोज सकाळी नवीन असते. मला खूप आनंद झाला आहे आणि म्हणूनच मी तुमच्याशी आनंदाने बोलत आहे. तुम्ही विचाराल, तुला काही समस्या नाहीत का? समस्या तर आहेतच. समस्या, संघर्ष आणि दुःख आहेतच. पण या सगळ्यात येशू माझ्यासोबत नाही का? तो सोबत असेल तर आपण आनंदी राहू शकतो, नाही का? तुम्ही सुद्धा याची सवय लावून घेतली पाहिजे. ठीक आहे ना? ही जागा किती छान आहे ना. इथे नदी वाहत आहे आणि आपल्याला पाण्याचा आवाज ऐकू येतोय. किती सुंदर आहे ना. ऑल्प्स पर्वत रांगेत नेहमी बर्फ असतो. तो वितळतो आणि अशा प्रकारे सतत पाणी म्हणून वाहत राहतो. हे वाहते पाणी पाहणं किती सुखद आहे. जर पर्वतावर बर्फ राहिला आणि तो सतत वितळून पाणी वाहत राहिले तर पाण्याची कधीही कमतरता भासणार नाही. सर्वत्र किती सुपीक आणि समृद्ध आहे. पाण्यामुळे जमीन सुपीक होते, नाही का? आपल्या आयुष्यातही समृद्धी, आनंद, शांती आणि सुख असेल जर येशू जे जिवंत पाणी आहेत ते आपल्यासोबत असतील. तर तुम्ही हे जाणून घेण्याची वाट पाहत आहात का की देवाचा तुमच्यासाठी काय संदेश आहे? स्तोत्रसंहिता 139च्या 17व्या वचनात देवाचा माणूस दावीद एक अद्भुत प्रार्थना करतो. तो म्हणतो, हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात. तुझे विचार माझ्यासाठी किती मौल्यवान आहेत. तुम्हाला तुमच्या आयुष्यात मार्गदर्शनाची गरज आहे. काय करावे हे न समजल्यामुळे तुम्ही अडखळत आहात आणि आता तुम्ही मार्गदर्शन शोधण्याचा विचार करत आहात. बरोबर. तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडून, सहकाऱ्यांकडून, वर्गमित्रांकडून, शेजाऱ्यांकडून, हितचिंतकांकडून किंवा देवाच्या सेवकांकडून मार्गदर्शन घेण्याचा विचार करत आहात. बरोबर. त्याऐवजी प्रभूला मार्गदर्शन मागा. तो तुमच्याजवळ नाही का? तो तुमच्यासोबत नाही का? तुम्हाला त्याचं एक नाव माहीत आहे का? ते आहे सल्लागार. येशूचं एक नाव आहे, ते म्हणजे सल्लागार. तोच आपल्याला सल्ला देणारा आहे. म्हणून जर तुम्ही त्याला विचारले तर तो तुम्हाला सल्ला देईल. तुम्हाला माहीत आहे का दावीद असे का म्हणत आहे? तो युद्धाला जाण्यापूर्वी सुद्धा प्रभूला विचारणा करायचा. त्याने या शहरात जावे की नाही याबद्दल तो देवाचे मार्गदर्शन मागायचा आणि प्रभूने प्रत्येक पावलावर त्याचे मार्गदर्शन केले. आपण हे बायबलमध्ये वाचतो. मी सुद्धा याची सवय लावून घेतली आहे. माझ्या प्रार्थना डायरीत मी एका बाजूला माझ्या प्रार्थनेच्या विनंत्या लिहितो. मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या सेवा कार्यासाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करण्याच्या विनंत्या लिहितो. त्या देवापुढे मांडतो आणि त्याबद्दल प्रार्थना करतो. दुसऱ्या बाजूला मी देवाचे सल्ले लिहून काढतो आणि प्रार्थना करतो, प्रभू, तू म्हणाला आहेस की मी तुझ्यावर नजर ठेवीन आणि तुला मार्गदर्शन करेन. प्रभू, मला या गोष्टींमध्ये तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे की काय करावं आणि कसे करावे. मी हे करावे की नको, मला मार्गदर्शन कर. जेव्हा मी त्या गोष्टींवर प्रार्थना करतो तेव्हा तो मला अतिशय सुंदरपणे मार्गदर्शन करतो. मला त्याचे परिणाम दिसत आहेत. जेव्हा कधी मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात, कुटुंबात किंवा सेवा कार्यात निर्णय घ्यावा लागतो तेव्हा मी तो लिहून काढतो, त्यावर प्रार्थना करतो आणि प्रभू मला त्याचा सल्ला देतो. त्याचे सल्ले अद्भुत आहेत. तू त्याला सल्लागार म्हणून अनुभवले आहेस का? फक्त आरोग्य, सुटका आणि आशीर्वादासाठीच मागू नका. त्याला विचारा, प्रभू, मी काय आणि कसे करावे याबद्दल मला मार्गदर्शन कर. माझ्या कुटुंबातील या समस्येवर मला उपाय सापडत नाहीये. कृपया मला मार्गदर्शन कर. ही समस्या सोडवण्यासाठी मी काय करावे? प्रभू, मला मार्गदर्शन कर. अशा प्रकारे मागा. जेव्हा प्रभू तुम्हाला सल्ला देतो आणि जर तुम्ही त्यानुसार वागलात, तुमची समस्या सुटेल. गोष्टी चमत्कारिकरित्या भरभराटीला येतील. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी याचा अनुभव घेतो. मी काय उपदेश करावा याबद्दलही मी प्रभूचा सल्ला घेतो. मी हे करावे की नको, ते मला तिथे सेवेसाठी बोलवतायत. मी या सेवेसाठी जाऊ की नको, मी याबद्दलही विचारतो. जर तो हो म्हणाला तर मी जाईन, जर तो नाही म्हणाला तर मी थांबून राहीन. अशा प्रकारे प्रभूचा सल्ला विचारण्याची सवय लावून घ्या आणि तुमच्या आयुष्यात नेहमी प्रभूचा आनंद, हर्ष आणि संरक्षण असेल. देवाचे विचार मौल्यवान आहेत. आजपासून त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करू नका. अगदी छोट्या गोष्टीसाठीही असे करा. तुमच्या मुलांना कुठे शिकवायचे याबद्दलही त्यांना विचारा. तुमच्या मुलांनी कोणता विषय निवडावा याबद्दलही प्रभूला विचारा. तुमच्या मुलांचे वाईट वर्तन सुधारण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करा अशी प्रभूला विनंती करा. तुमच्या पती, पत्नी, सासू किंवा सुनेसोबतच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करा अशी प्रभूला विनंती करा. तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अद्भुतपणे मार्गदर्शन करेल. तो तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करेल. तुम्ही आजपासून त्याला विचाराल का, प्रभू, माझा सल्लागार हो आणि मला मार्गदर्शन कर. आज या बाबतीत काय करावे हे मला माहीत नाही. तो सल्ला आजच माझ्या हृदयात जागृत कर आणि तो मला प्रकट कर.
मी काय केले पाहिजे याबद्दल तुझ्या सल्ल्याने मला मार्गदर्शन कर. मी तुझ्या सल्ल्यानुसार चालण्याचा निश्चय करतो. येशूच्या नावात आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.